महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये सध्या जे सुरू आहे ते फक्त विधान परिषद निवडणूक नाही, तर हा आहे विश्वास विरुद्ध वर्चस्व यांचा महासंग्राम। एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगाने वाढणारी भाजप, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या समोर स्वतःच्या पक्षांचं अस्तित्व टिकवण्याचं सर्वात मोठं आव्हान, आणि तिसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदाच्या राजकारणामध्ये स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी सज्ज असलेले एकनाथ शिंदे। वरून सगळं शांत दिसतंय, पण आतमध्ये महायुतीच्या भिंतींना तडे जायला सुरुवात झाली आहे। कारण प्रश्न आहे पुण्याचा। ही फक्त एका जागेची लढाई नाही, ही आहे बारामतीच्या प्रभावाची, कोकणातील वर्चस्वाची आणि 2029च्या सत्तेच्या भविष्यातील पहिल्या युद्धाची सुरुवात। पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, कोकणात शिंदे सेना विरुद्ध तटकरे, अहिल्यानगरमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी। मित्र पक्ष एकत्र आहेत की एकमेकांविरुद्ध गुप्त युद्ध लढत आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर महायुतीमध्ये क्रॉस वोटिंग झाली तर पडद्यामागे शांत बसलेली महाविकास आघाडी अचानक गेम पलटवणार का? आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत पुण्याच्या रिक्त जागेमागचं धक्कादायक राजकारण, अनिल भोसले प्रकरणानंतर बदललेलं गणित, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष, आणि सत्तेच्या या खेळात नेमका कोण कोणाला संपवण्याच्या तयारीमध्ये आहे। कारण मित्रा, महाराष्ट्राच्या राजकारणात युद्ध कधीच उघडपणे होत नाही, खरी लढाई पडद्यामागेच लढली जाते। त्यामुळे ही लढाई काय आहे तर चल समजून घेऊया। तर मित्रा, व्हिडिओ आता थोडा लांब असू शकतो, थोडा मोठा असू शकतो, परंतु पूर्णपणे माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ। नमस्कार मित्रा, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो, हे आपण अनेकदा ऐकले आहे। पण सत्तेच्या सारेपाटावर जेव्हा हक्काच्या जागेचा प्रश्न येतो तेव्हा मित्र पक्षामध्येच कशी झुंबते याचा थरार सध्या महाराष्ट्र अनुभवत आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे। वरवर पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती अत्यंत भक्कम आणि अभेद दिसत असली तरी आतून मात्र वादाची ठिणगी पडलेली आहे। सर्वात मोठा आणि स्फोटक वाद सुरू आहे तो विद्यमान राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून। 2022 पासून अनिल भोसले यांची ही पुण्याची जागा रिक्त होती। ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी सुनीत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली आहे। पण बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये भाजपनेही या जागेवर आपला आक्रमक हक्क सांगण्यास सुरुवात केल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्यावर पक्षांची जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे, तर दुसरीकडे भाजपची राज्यभरातील वाढती ताकद मित्र पक्षांनाच भारी पडत आहे। केवळ पुणेच नाही तर कोकणाच्या जागेसाठी शिवसेनेचे राजन साळवी विरुद्ध राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत। महायुतीतील हा अंतर्गत कलह पडद्यामागे दबा धरून बसलेल्या महाविकास आघाडीच्या म्हणजे मविवाच्या पाथ्यावर पडणार का, हे पाहणे अत्यंत थरारक ठरणार आहे। आजच्या या विशेष भागामध्ये आपण या संपूर्ण राजकीय नाटकाचे, पडद्यामागच्या घडामोडींचे आणि संख्याबळाच्या गणिताचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, थोडा मोठा होणार आहे, परंतु व्हिडिओ फायद्याचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला वळूया आपल्या मूळ विषयाकडे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित निवडणुकांमुळे विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होत्या। भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील किमान 75% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे, तसेच त्यातील 75% मतदार अस्तित्वामध्ये असणे कायदेशीररित्या अनिवार्य असते। कोरोना महामारी, प्रभाग रचनेतील बदल आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। परिणामी हा 75% निकष पूर्ण न झाल्याने विधान परिषदेच्या निवडणुका आयोगाला घेता आल्या नव्हत्या। मात्र महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अलीकडेच हा निकष पूर्ण झाल्याचा सुधारित अहवाल निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आयोगाने तातडीने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। या निवडणुकीमध्ये एकूण 17 जागांचा समावेश असून त्यामध्ये 16 द्विवार्षिक निवडणुका आणि 1 पोटनिवडणूक आहे। या 16 जागांमध्ये सोलापूर, अहमदनगर म्हणजे आताचे अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, बीड,
परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेले विद्यमान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे ती एक जागा रिक्त झाली होती, ज्यासाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नागपूरच्या या जागेचा मूळ कार्यक्रम 1 जानेवारी 2028 पर्यंत शिल्लक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 25 मे 2026 रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. उमेदवार अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 ठेवण्यात आली असून 2 जून रोजी अर्जाची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 आहे. प्रत्यक्ष मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेमध्ये पार पडेल, तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी होईल. या निवडणूक घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघामध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर विधान परिषदेच्या या 17 जागांपैकी पुण्याची जागा महायुतीतील सर्वात कळीचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा बनली आहे. या जागेचा संस्थानीच्या सत्यस्थितीचे आकलन करण्यासाठी या मतदारसंघाचा इतिहास आणि तेथील बदललेली राजकीय गणिते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांवर प्रदीर्घ काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. 2010 मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर 6 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा घसघशीत यश मिळवले. 2016च्या या निवडणुकीत अनिल भोसले यांना तब्बल 440 मते मिळाली होती, तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे अशोक यनपुरे यांचा त्यांनी मोठा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यावर भक्कम पकड होती. परंतु अनिल भोसले यांची राजकीय कारकीर्द अचानक एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे संपुष्टात आली. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत झालेल्या तब्बल 494.45 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार प्रकरणात अनिल भोसले यांना प्रमुख आरोपी बनवण्यात आले. या बँकेचे ते अध्यक्ष आणि संचालक होते. 25 फेब्रुवारी 2020 रोजी अनिल भोसले आणि इतर 3 जणांना पुणे पोलिसांनी या घोटाळ्या प्रकरणी अटक केली आणि मार्च 2020 मध्ये त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील प्रतिमेला मोठा धक्का बसला. 10 मे 2022 रोजी अनिल भोसले यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ अधिकृतपणे संपुष्टात आला आणि तेव्हापासून पुण्याची ही हक्काची जागा रिक्त आहे. जेव्हा अनिल भोसले निवडून आले होते तेव्हाचे पुण्याचे राजकीय चित्र आज पूर्णपणे पालटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एका ताज्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाने 2026च्या स्थानिक निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 2869 जागांपैकी तब्बल 1425 जागांवरती विजय मिळवला आहे. राज्यातील तब्बल 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले असून भाजप हा महाराष्ट्राच्या राजकारणातील क्रमांक 1 चा पक्ष ठरला आहे. पुण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे पारंपरिक वर्चस्व मोडीत काढत भाजपने भक्कम बहुमताने सत्ता प्रस्थापित केली आहे. या नवीन संख्याबळानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजपचे आणि राष्ट्रवादीचे मतदार आता केवळ समसमान पातळीवर आले नाहीत, तर अनेक ठिकाणी भाजपचे पारडे जड झाले आहे. या वाढीव संख्याबळाचा आणि राजकीय ताकदीच्या आधारे भाजपने राष्ट्रवादीच्या या पारंपरिक जागेवर आपला आक्रमक हक्क सांगायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले भाजप नेते गणेश बिडकर यांचे नाव या जागेसाठी आघाडीवर आहे. भाजपने या जागेवर थेट दावा केल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे स्पष्ट मत आहे. पुण्याची जागा राखणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी केवळ एका आमदारापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ती पक्षाच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची थेट लढाई बनली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पक्षामध्ये नुकतीच घडलेली एक अत्यंत दुःखद आणि राजकीयदृष्ट्या भूकंप घडवणारी घटना. 28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका दुर्दैवी विमान अपघातामध्ये अकाली निधन झाले. सलग 8 वर्षांहून अधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या आणि पक्षावर घट्ट पकड असलेल्या अजित पवारांच्या मृत्यूमुळे
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवार यांच्या पश्चात 31 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली. राज्याच्या इतिहासामध्ये उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच बारामती मतदारसंघातून त्या महाराष्ट्र विधानसभेवरही प्रतिनिधित्व करत आहेत. अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये पक्षांची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या समोर हा जागावाटपाचा पहिलाच आणि सर्वात मोठा पेच प्रसंग आहे. बारामती आणि पुणे हा पवारांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य किल्ला मानला जातो. राजकीय वर्तुळामध्ये अशी उघड चर्चा आहे की जर आज अजित पवार हयात असते तर भाजपने त्यांच्यासमोर या जागेवर इतक्या आक्रमकपणे दावा करण्याची हिंमत केली नसती. सुनेत्रा पवार यांच्या समोरील हे आव्हान केवळ भाजपच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेपुरते मर्यादित नाही तर पक्षांतर्गत सुंदूपसुंदीचेही आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षामध्ये अनेक गट तट सक्रिय झाले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांवरती वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. सुनेत्रा पवार यांनी पक्षांची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2026 या काळामध्ये पक्षांच्या नावाने पाठवलेली कोणतीही पत्र ग्राह्य धरू नये अशी विनंती केली होती. हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासाठी थेट धक्का मानला गेला, ज्यांनी पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून कार्यकारी प्रमुखाकडे सर्व अधिकार एकवटण्याचा प्रयत्न केला होता. या व्यतिरिक्त खुद्द बारामतीमध्ये जय पवार आणि रोहित पवार यांच्या राजकीय वर्चस्वावरून संघर्ष सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जर सुनेत्रा पवार भाजपशी वाटाघाटी करून पुण्याची जागा स्वतःकडे राखण्यामध्ये अपयशी ठरल्या तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये असा संदेश जाईल की सध्या नेतृत्व दुबळे असून ते मित्र पक्षांच्या दबावासमोर झुकत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. पुण्याप्रमाणेच कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तिढा महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. या जागेवर शिवसेनेचा म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा नैसर्गिक दावा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय गरज असा थेट आणि उघड संघर्ष निर्माण झाला आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास येथे विविध पक्षांनी आपले नशीब आजमावले आहे. 2006 मध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव येथून निवडून आले होते, तर 2010च्या पोटनिवडणुकीमध्ये आणि 2012 राष्ट्रवादीचे अनिल तटकरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मे 2018 झालेल्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा 421 विरुद्ध 221 मतांनी पराभव करून ही जागा जिंकली होती. 31 मे 2024 रोजी अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात आला. आता आपला मुलगा अनिकेत यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट घेऊन या जागेबाबत तडजोड करण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे निकाल पूर्णपणे उपलब्ध मतदारांच्या संख्याबळावर अवलंबून असतात. कोकण मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 831 इतकी आहे. या 831 मतदारांचे पक्षनिहाय विभाजन स्क्रीनवरील तक्त्यांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. राजकीय गट आणि जिल्हा परिषद मतदार. तर तक्त्यामध्ये दिसत आहे की राजकीय पक्ष गट, जिल्हा परिषद मतदार, नगर परिषद आणि इतर मतदार आणि एकूण मतदार. तर शिवसेना शिंदे गट त्यामध्ये 77 जिल्हा परिषद मतदार आणि 159 नगर परिषद आणि एकूण मतदार 236. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष तर पहिल्या तक्त्यामध्ये 46, नगर परिषद 105 आणि एकूण मतदार 151. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यामध्ये जिल्हा परिषद मतदार 18, नगर परिषद 45 आणि एकूण मतदार 63. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजे युबीटी तर जिल्हा परिषद ह्यामध्ये लागू नाही, नगर परिषद मध्ये देखील लागू नाही आणि एकूण मतदार 55. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पण सेमच आहे, लागू नाही आणि एकूण मतदार 50. तर इतर पक्ष लहान गट आणि एकूण मतदार तर ह्यामध्ये देखील इतर पक्ष लहान गटामध्ये 276 आणि 831 असे एकूण मतदार आहेत. या आकडेवारीचे अत्यंत बारकाईने विश्लेषण केल्यास हे स्पष्ट होते की महायुतीमध्ये शिवसेनेकडे म्हणजे शिंदे गटाकडे सर्वाधिक 236 मते आहेत. भाजपच्या 151 मताची बेरीज केल्यास महायुतीचे संयुक्त संख्याबळ 378च्या घरामध्ये जाते. या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अवघी 63 मते आहेत. या सांख्यिकी वस्तुस्थितीच्या आधारे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी या जागेवर जोरदार दावा ठोकला आहे.
अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना साळवी यांनी स्पष्ट केले की महायुतीत सर्वाधिक मतदार शिवसेनेकडे असल्याने परंपरेनुसार आणि लोकशाहीच्या गणितानुसार ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी, हा शिवसेनेचा नैसर्गिक आणि पारंपरिक हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले आहे. केवळ 63 मते गाठीशी असताना 236 मते असलेल्या शिवसेनेला डावलून ही जागा राष्ट्रवादीला म्हणजेच अनिकेत तटकरे यांना दिल्यास कोकणातील स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या जागेबाबत अंतिम निर्णय घेतील असे सांगून तटकरे आणि पर्यायाने राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण केला आहे. सुनील तटकरे यांचे सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे ताणलेले संबंध पाहता पक्षांकडून अनिकेत तटकरे यांच्यासाठी किती ताकद लावली जाईल हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनील तटकरे यांची समजूत काढण्यात यश येते की हा वाद महायुतीत उभी फूट पाडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुणे आणि कोकण या व्यतिरिक्त अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक देखील महायुतीमधील सुप्त संघर्षाचे प्रतीक बनली आहे. गेल्या अनेक वर्षापासून अहिल्यानगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिली आहे. अरुण काका जगताप यांनी 2010 पासून या मतदारसंघाचे सलग 2 वेळा प्रतिनिधित्व केले होते. 1 जानेवारी 2022 रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून ही जागा रिक्त होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जात असल्याने चंद्रशेखर घुले, राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, राहुल जगताप आणि घनश्याम शेलार यांसारख्या नेत्यांची नावे राष्ट्रवादीकडून या निवडणुकीसाठी स्पर्धेमध्ये आहेत. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा आणि सुनेत्रा पवार यांच्या नवखेपणाचा फायदा घेत भाजपने अहिल्यानगरच्या जागेवरही हक्क सांगितला आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील घडामोडीनंतर आणि महागारीनंतर प्राजक्ता तनपुरे यांची भाजपशी वाढती जवळीक पाहता मुख्यमंत्री फडणवीस स्वतः त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची खात्रीलायक माहिती राजकीय कोटातून समोर आली आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर सुजय विखे पाटील यांचीही राजकीय पुनर्वसनासाठी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आग्रही आहेत. तर सत्यजित कदम, ॲडव्होकेट अभय आगरकर आणि भानुदास बेरड यांची नावेही चर्चेमध्ये आहेत. अहिल्यानगर मतदारसंघातील मतदान प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्याने जिल्हा परिषदेचे 75 सदस्य आणि पंचायत समितीचे 14 सभापती असे एकूण 89 मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करू शकणार नाहीत. सध्याच्या आकडेवारीनुसार अहिल्यानगर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि भिंगार कॅन्टोन्मेंट वगळून एकूण 16 संस्थांमधील केवळ 461 नगरसेवक या निवडणुकीसाठी पात्र मतदार आहेत. 461 मतदारांच्या या गणितामध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी 232 या जादुई आकड्याची आवश्यकता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा गमावली तर उत्तर महाराष्ट्रातील त्यांचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळ नेऊन ही हक्काची जागा न सोडण्याची गळ घातली आहे. सुनेत्रा पवार मित्रपक्ष भाजपच्या या दबावाचा कसा मुकाबला करतात यावर अहिल्यानगरचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. महायुतीतील हा जागावाटपाचा तिढा आणि अंतर्गत धुसफूस महाविकास आघाडीच्या म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पाथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा सत्ताधारी गटामध्ये उमेदवारीवरून तीव्र मतभेद होतात तेव्हा क्रॉस वोटिंग आणि बंडखोरीची शक्यता बळावते. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये मतदान हे गुप्त मतदान पद्धतीने आणि पसंती क्रमानुसार होते. अशा प्रणालीमध्ये उमेदवारांना केवळ पहिल्या पसंतीची मते मिळवणे पुरेसे नसते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतेही विजयामध्ये निर्णायक ठरतात. जर पुण्यामध्ये भाजपने परस्पर उमेदवार दिला आणि राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार गटाला डावलले तर राष्ट्रवादीचे दुखावलेले स्थानिक नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करू शकतात. या उलट कोकणात जर राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली तर शिवसेनेचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नाराज मतदार आणि राजन साळवी समर्थक थेट उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पसंती देऊ शकतात. विशेषतः कोकण पट्ट्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद आणि सहानुभूती अजूनही मोठ्या प्रमाणावरती टिकून आहे. 55 मतदार अधिकृतपणे ठाकरे गटाकडे असले तरी अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांमधील अनेक मतदार त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यामुळे साळवी विरुद्ध तटकरे या वादामध्ये महायुतीची मते विभागली गेल्यास मवी असा उमेदवार बाजी मारू शकतो आणि महायुतीला मोठा राजकीय धक्का बसू शकतो. विधान परिषदेच्या या 17 जागांच्या निवडणुकांकडे
केवळ मर्यादित विधान परिषद निवडणुका म्हणून पाहता येणार नाही. या निवडणुकांचे निकाल आगामी राजकीय घडामोडींची दिशा ठरवणार आहे. 2026च्या अखेरीस किंवा 2027च्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नागपूर, ठाणे यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांचे कल आणि वर्तमान राजकीय स्थिती पाहता भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार आहेत. भाजप आणि शिंदे सेनेमध्ये 150 जागांवरती सहमती झाली असली तरी उर्वरित 77 जागांवरून पेच कायम आहे. जर विधान परिषदेच्या तिकीट वाटपात मित्रपक्षांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली तर हा असंतोष तळागाळातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये परावर्तित होऊ शकतो. पुणे आणि अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीला बाजूला सारल्यास महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपला असहकार करू शकतात. याशिवाय 2029 मध्ये होणाऱ्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीही हे कल अत्यंत महत्त्वाचे आहेत. सत्यस्थिती विधानसभेमध्ये भाजपचे 132, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी म्हणजे सुनेत्रा पवार 41 सदस्य आहेत. विधान परिषदेच्या या स्थानिक निवडणुका एक लिटमस टेस्ट म्हणून काम करतील, ज्यावरून हे स्पष्ट होईल की स्थानिक पातळीवर या 3 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये खरेच मनोमिलन झाले आहे की ते केवळ सत्तेपुरते एकत्र आहेत. महाराष्ट्र विधान परिषद 2026 चे सखोल विश्लेषण केल्यावर खालील प्रमुख आणि दूरगामी निष्कर्ष समोर येतात. पहिलं म्हणजे भाजपची वर्चस्ववादी भूमिका आणि वाढता विस्तार. वाढत्या राजकीय ताकदीच्या बळावर भारतीय जनता पक्ष आता मित्र पक्षांच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर ह्यामध्ये आपला उघड विस्तार करत आहे. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे निर्विवाद आणि एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याची आहे. मित्र पक्षांना सोबत घेऊन चालताना स्वतःचा पक्ष क्रमांक 1 वर ठेवण्याचे भाजपचे धोरण या निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसते. दुसरं म्हणजे शिवसेना शिंदे गट आक्रमक बचाव. कोकणासारख्या शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात केवळ मित्रपक्ष म्हणून जागा सोडण्यास स्थानिक शिवसैनिक अजिबात तयार नाहीत. 236 विरुद्ध 63 या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की तळागाळातील गणिते जुळल्याशिवाय केवळ वरच्या पातळीवरील नेत्यांच्या तडजोडीने निवडणुका जिंकता येत नाहीत. राजन साळवी यांचा दावा हा शिवसेनेच्या अस्तित्वाचा आणि स्थानिक अस्मितेचा भाग बनला आहे. आणि तिसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सुनेत्रा पवार गट, अस्तित्वाचे संकट आणि अग्निपरीक्षा. अजित पवार यांच्या अत्यंत धक्कादायक आणि अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपली ताकद आणि उपयुक्तता सिद्ध करण्याची ही पहिलीच मोठी संधी आहे. जर ते पुण्याची किंवा अहिल्यानगरची जागा राखण्यात अपयशी ठरले तर महायुतीमध्ये त्यांचे स्थान दुय्यम पातळीवरती जाईल. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची ही खरी कसोटी असून त्यांना पक्षांतर्गत बंडखोरी आणि मित्र पक्षांचा दबाव अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि चौथं म्हणजे महाविकास आघाडीसाठी सुप्त संधी. महायुतीमधील हा अंतर्गत जागा वाटपाचा वाद आणि एकाच जागेसाठी अनेक दावेदारांची स्पर्धा महाविकास आघाडीसाठी राजकीय संजीवनी ठरू शकते. गुप्त मतदानाचा फायदा घेत क्रॉस वोटिंग घडवून आणण्याची रणनीती मविवाकडून आखली जाण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर 18 जून 2026 रोजी होणारी विधान परिषद निवडणूक ही केवळ 17 आमदारांची निवड करणारी प्रशासकीय प्रक्रिया नसून ती महाराष्ट्राच्या आगामी राजकीय भविष्याची, युती आघाड्यांच्या मजबूतीची आणि प्रादेशिक नेत्यांच्या वर्चस्वाची दिशा ठरवणारी एक अत्यंत निर्णायक लढत ठरणार आहे. पुण्याच्या जागेवरून उडालेला भडका, अहिल्यानगरचा संघर्ष आणि कोकणातील साळवी विरुद्ध तटकरे हा थरार राज्याच्या राजकीय पटलावर दूरगामी परिणाम करणारा ठरेल. तर तुम्हाला ह्या सर्व मुद्द्यांवरती काय वाटतं, तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा असे लांब व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये ते देखील सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे लॉंग व्हिडिओ बनवत जाऊ. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.